एकनाथ शिंदेना मुंबई महापालिकेवर दावा ठोकण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे. आज दुर्दैव आहे आमच्या मुंबईकरांचं. मागच्या 30 वर्षामध्ये मुंबईची सेवा चाकरी करत असताना उद्धव साहेबांच्या आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेची जी यंत्रणा ज्या पद्धतीने आम्ही हाताळलेली आहे आणि मुंबईकरांना विविध सेवा सुविधा दिलेल्या आहेत, त्यातूनच 90,000 कोटीची ठेवणारी एकमेव मुंबई महापालिका आज पूर्णपणे लुटायचं काम शिंदेने केलेले आहे. त्यामुळे जवळजवळ 92,000 कोटीपासून आता फक्त 60,000पर्यंत ती मुंबई महापालिका आलेली आहे. आणि केवळ शिंदेनी पक्षप्रवेशासाठी वारेमाप कोटी रुपयाची पत्र द्यायची आणि मुंबई महापालिका भिकेकंगाल करून सोडायचं हे काम शिंदेने केलेलं आहे. त्या शिंदेना ही आणि त्यांच्या पालन करतायत भाजप, त्यांचा डोळा मुंबईवर आहे आणि भाजपची चाकरी शिंदेना करायची असल्यामुळे ते अशा पद्धतीची बेताल वक्तव्य. गेट बंद करून निर्धार सभा झाली, त्यांना शिबिराची नाही तर आरोग्य शिबिराची गरज आहे असं. एकनाथ शिंदेसारखा भारतीय जनता पक्षाचा लाचार प्राणी त्याच्या अशा बकवासगिरीच्या वक्तव्याचा आम्हाला फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. मला त्यावर काय भाष्य करायचं नाही. त्यांचं ते स्वतःचं मत आहे आणि ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मी सर्वांच्या संपर्कात आहे, जयंत पाटलांनी सूचक विधान केलेलं आहे, कसं पाहताय? चांगलं आहे त्यांच्यासाठी. पण जयंत पाटील हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ आणि अत्यंत जाणते असे पदाधिकारी आहेत. त्यामुळे ते शेवटपर्यंत माननीय शरद पवार साहेबांच्याबरोबर राहतील अशी आम्हाला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.